कृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 269 क्रमांकांच्या ओव्यांपर्यंत आलोय आणि आज आपण 3ऱ्या अध्यायाचा शेवट बघणार आहोत, ज्यामध्ये 43व्या क्रमांकाच्या श्लोकाचं माऊली वर्णन करणार आहेत. आत्तापर्यंत आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी विकाराचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पातळ्यांवर केलं. या अध्यायाचा शेवट करताना भगवंत काय म्हणतात ते आता आपण बघूयात. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तस्भ्यात्मानमात्मना जहिं शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम. अर्थात हे महाबाहो, बुद्धी आदी संपूर्ण दृश्य याहून विलक्षण अखंडैक रस आत्म्याला जाणून अंतःकरण आत्मसंयुक्त करून आत्मरूप दुर्जय शत्रूचा नाश कर. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्यायः. अर्थात 3ऱ्या अध्यायाचा शेवट या श्लोकानं होतोय. या श्लोकाचा शेवट अतिशय उत्तम अशा पद्धतीनं भगवंतानं केलेला आहे. कर्मयोगाचा शेवट कसा व्हावा, कर्मयोग अंतिमतः कोणत्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर घडतो, खरा कर्मयोगी होण्यासाठी कोणत्या अवस्थेला साधकाला जावं लागतं, त्याची अंतिम अवस्था या अंतिम श्लोकामध्ये सांगून 3ऱ्या अध्यायाचा समारोप भगवंतानं केलेला आहे. बुद्धीपेक्षा विलक्षण असा जो अखंडैक रस आत्मा आहे त्याला जाणून घ्यावा, अंतःकरण आत्मसंयुक्त करावं आणि कामरूपी या दुर्जय अशा शत्रूचा नाश करावा, असं साधारणपणे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता या श्लोकाचा समारोप करताना समग्र 2ऱ्या अध्यायाचा थोडासा साररूप अर्थ, सारांश आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचा आहे. कारण आता पूर्ण 3ऱ्या अध्यायाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. अर्थात भगवंताला अभिप्रेत असलेला कर्मयोग आता पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे. हा कर्मयोग काय सांगतो, तर थोडक्यात या कर्मयोगाचं स्वरूप असं आहे की आपण त्या ईश्वरानं, परमात्म्यानं, ब्रह्मतत्वानं मनामध्ये जी एक कामना केलेली आहे की स्वतः काहीतरी क्रिया करावी, क्रियाशील व्हावं, आपण थोडी हालचाल करावी, काहीतरी करून बघावं, असं त्या चैतन्याला वाटलं. ते ब्रह्मरूपत्व जे निष्क्रिय आहे, जे निराकार आहे, जे फक्त आहे, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही क्रियेचा लवलेश नाही, अशा त्या अस्तित्वाला जेव्हा वाटलं आपण क्रिया करावी, निर्विकार असलेल्या त्या चैतन्याला वाटलं आपण थोडे विकारी व्हावं. ही भावना म्हणजेच मायेला त्या चैतन्यानं दिलेली जागा. खरं तर काल आपण महिला दिन साजरा केला, जागतिक महिला दिन. या महिला दिनाच्या दिवशी आपण स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष करतो, स्त्री स्वातंत्र्याची चर्चा करतो. पण मुळात जर जाऊन आपण बघितलं अध्यात्माच्या दृष्टीनं, तर सगळ्यात आधी स्त्रियांना किंवा स्त्री अस्तित्वाला म्हणजे मायेला, कारण अस्तित्व 2च प्रकारचे आहेत, प्रकृती आणि पुरुष. पुरुष जो आहे त्याला आपण ब्रह्मतत्व म्हणतो, त्याला आपण परमात्मतत्व म्हणतो. ते निष्क्रिय आहे, त्याच्यामध्ये क्रिया करण्याची पात्रता आहे पण ते क्रिया करत नाही, निष्क्रिय आहे. पण त्याला असं वाटलं की आपल्या अस्तित्वाबरोबरच जे दुसरं अस्तित्व आहे
त्या अस्तित्वालाही थोडीशी स्वतःचं काहीतरी करण्याची संधी मिळावी, अशी जी भावना त्या पुरुषाच्या मनात आली, परमात्म्याच्या ब्रह्मतत्वाच्या मनात आली, तिथून मायेला आश्रय मिळाला ब्रह्म्याचा, म्हणजे परमात्म्याचा. आणि मग माया अधिष्ठित ब्रह्म अस्तित्वात आलं. आणि माया अधिष्ठित ब्रह्माचं कार्य काय, तर ही सगळी सृष्टी उत्पन्न करावी आणि या सृष्टीच्या निमित्तानं काही एक व्यवहार चालावा. आणि मग त्या पद्धतीनं ही सृष्टी उत्पन्न झाली. ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवानं प्रजोत्पत्तीची कथा सगळ्यांना सांगितली, ते आपण विस्तारानं बघितलं याच अध्यायामध्ये. म्हणजे आता मुळाचं सूत्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, आपण त्याचेच अंश आहोत, ब्रह्माचे अंश आहोत, परमात्म्याचे अंश आहोत. म्हणून जी इच्छा परमात्म्याची आहे तीच इच्छा आपली असली पाहिजे. कारण अंशी आणि अंश यांच्यामध्ये तत्वतः भेद नसतो. आणि जे तत्व ब्रह्मात आहे तेच तत्व आत्म्यात असल्यामुळं जर त्या ब्रह्माला फक्त क्रिया करण्याची भावना झाली, तर तीच भावना कर्म करताना कर्म करणाऱ्या कर्त्याची असायला हवी. आपणही त्याचे अंश आहोत, म्हणून आपणही तो ज्या भावनेनं कर्म करतोय त्या भावनेनं आपणही कर्म करायला. ज्या पद्धतीनं तो परमात्मा कर्म करतो पण त्या कर्मानं बाधित होत नाही, तो परमात्मा कर्म करतो पण त्या कर्मातून काहीतरी मिळावं अशी तो अपेक्षा करत नाही. कारण कशाची अपेक्षा करणार, सगळ्याचा जनिता तोच आहे. ज्याची अपेक्षा करावी ते सगळं त्यानं जन्माला घातलंय. आपण जे अपेक्षित करतो, जे आपल्याला अपेक्षित असतं ते सगळं आपणच निर्माण केलेलं आहे, आपल्याच अंशीनं निर्माण केलेलं आहे. धन असेल, संपत्ती असेल, पद असेल, जे काही तुम्ही मागता, जे काही तुम्ही मिळवावं अशी इच्छा करता, ते सगळं आपल्याच अंशीनं बनवलेलं आहे. मग आपल्याच अंशीनं बनवलेल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मागणं हे लाचारपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून ज्या भावनेतून ते ब्रह्मतत्व कर्म करतं त्याच भावनेतून आपण कर्म केलं पाहिजे, हा कर्म सिद्धांत आहे. कारण आपण अंश कुणाचे आहोत,